सर्वप्रथम सर्वांना जय ज्योती जय क्रांती। मी सौ प्रीती श्रीकांत जोल्ले, माणिकवाडा, यवतमाळ। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त असून त्या अखंडादी काव्यरचनेमधील मी सादर करीत आहे काही अखंड। बंधू आर्य राया दयावान व्हावा, बंधू आर्य राया दयावान व्हावा, जाळू न टाकावा मनुग्रंथ, जाळू न टाकावा मनुग्रंथ। वेदांती म्हणता तुम्हा कैसा भेद, वेदांती म्हणता तुम्हा कैसा भेद, लावा पाहू दाद मनुजांची, लावा पाहू दाद मनुजांची। सांडू नका ख्रिस्ती मुसलमानास, सांडू नको ख्रिस्ती मुसलमानास, मांगा महारास शूद्रासह, मांगा महारास शूद्रासह। निर्धाराने धरी सद्विवेकास, निर्धाराने धरी सद्विवेकास, कित्ता संतानास ज्योती म्हणे, कित्ता संतानास ज्योती म्हणे। या अखंडामध्ये महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात की आर्य म्हणजेच उच्चवर्णीय लोकांनी दयाळू व्हावे आणि इतरांना बंधूसारखे वागवावे। मनुस्मृतीसारख्या ग्रंथामुळे समाजात भेदभाव निर्माण झाला आहे, त्यामुळे अशा विचारांचा त्याग करावा। तुम्ही वेदांवर विश्वास ठेवता, पण मग माणसामध्ये भेदभाव कसा करता? सर्व धर्मातील लोक, ख्रिस्ती मुसलमान हेही माणूसच आहेत, त्यांना दूर लोटू नका। समाजातील खालच्या जातीतील लोकांनाही समान वागणूक द्या। योग्य विचार म्हणजेच सद्विवेक ठामपणे स्वीकारा। आपल्या पुढच्या पिढीलाही हेच चांगले विचार शिकवा। या अखंडामधून ज्योतिबांनी असा संदेश दिला की समाजात कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान वागणूक द्यावी। मनुस्मृतीसारख्या भेदभाव करणाऱ्या विचारांना नाकारून प्रेम, दया आणि समानतेचा मार्ग स्वीकारावा, तसेच हे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवावे। तर महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचा संदेश उपयोगात आणावा, ही सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने मी सर्वांना विनंती करते। तसेच आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। जय ज्योती जय क्रांती।